कोणतंच मार्केट कॉन्स्टंट नसतं. रेशीमचं बीडचं मार्केट सांगतो तुम्हाला 810 630 रुपये कसं काय आलं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आर्यमान. मी बॅचलर ऑफ फार्मसी डिग्री कंप्लीट करून करतोय रेशीम उद्योग. सकाळचे तुम्ही बघू शकता 3:30 वाजलेले आणि मी निघालो बीडच्या मार्केटला. सकाळी मार्केटला आल्यानंतर जेवढा आपला कोस होता ना, जेवढा 150 अंडीपुंज आपला कोस तयार केला होता, हे सगळं पाहून घेतला आणि जेवढा खराब आहे तेवढा सगळा काढून घेतला. डबल आणि डागी डुगीचं नाही आपण गोण्यातून काढलंच नाही, हे गोण्यातच ठेवलेलं आहे. टॅश करे फ्लो आला कोस वरती ग्लो. कसं आहे अरे अब्बू, आपल्यासारखं जेवढे शेतकरी कोस घेऊन आले ते मार्केटला त्यांनी पण सगळा प्रॉपर पाहून घेतला. रातचं 1:30 वाजता उठलो, त्याच्यामुळे भूक लागली, थोडी पेटपूजा केली आणि तसंच मित्राच्या गाडीत CNG पण भरला आणि परत लगेच मार्केटला आलो. आता एक गोष्ट लक्षात घ्या बरं तुम्ही, मार्केट हे कॉन्स्टंट नसतं बरं, खालीवर होत राहतं. एक 15 दिवस झाले 810 रुपये पर केजी चालू होता आणि आताच सिच्युएशनला 630 रुपये पर केजी चालू आहे. पण कोस मात्र सगळ्या शेतकऱ्यांचे A1 क्वालिटीचे. बरं आता मी भारतातलं सगळ्यात मोठं जे मार्केट आहे ना, बँगलोर रामनगरचं, ते मार्केटला मी व्हिजिट करणार आहे. त्याचा पण व्हिडिओ मी लवकरच अपलोड कराल. इथं लागणारं साहित्य म्हणजे आपलं बँक पासबुकचं झेरॉक्स गरजेचं आहे. लय मन दुखलं होतं, मग थोडीफार विश्रांती घेतली, म्हणजे झोप घेतली. आता कोस आळ्या तयार करताना हे कोस कट केल्यानंतर त्याच्यात असा पिपा असतो बरं, आणि हे पिपा जिवंत असतो. म्हणजे एक आळी असते ना, तिचं एक कोस झाल्यानंतर 6 दिवसानंतर अशा पिपामध्ये कन्वर्ट होत असते ती आळी. आपण कितीही रात्री आलो, कितीही जरी सकाळी आलो, तर व्यापाऱ्यांचा हे 12 वाजताचा टाइम असतो दुपारी. तर व्यापारी अशा प्रकारे येत असता आणि ज्या कोसला सगळं रिंगण घालत असता. रिंगण घातल्यानंतर चढवड लागत असते. एक हे बोलतो तर एक शिल्लक बोलतो, असं पूर्णपणे ठरत असताना आपला एक भाव कॉन्स्टंट म्हणजे एक परफेक्ट लागत असतो. बरं ऐका ना, हे व्हिडिओ लय लांब हो राहिला. याचा मी फुल व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड केला आहे, रेशीम कोस मार्केट म्हणून. म्हणजे त्या व्हिडिओमध्ये डिटेल सांगितलेलं आणि आपल्याला भाव कशा प्रकारे लागला हे पण सांगितलेलं आहे. त्यामुळे जा लवकर आणि ते व्हिडिओ बघा, मला फॉलो करून घ्या.